नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी. मॅक्स मनी न्यूज मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, मागच्या 8-15 दिवसातलं न्यूज फ्लो जो आपण बघितला तर प्रामुख्याने 3-4 गोष्टी आपण सातत्याने ऐकतोय. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की एका आमदाराने कोणाला तरी बुक्की मारली, कोणाच तरी बॅगेमध्ये पैसे सापडले, कोणीतरी गेमवर मोबाईल खेळतोय. या बातम्यांमध्ये आपण बऱ्यापैकी बिझी होतो. फ्रंटलाईन न्यूज चॅनल्सही बिझी होते. पण स्टार्टअप वर्ल्ड मध्ये एक महत्वाची घटना घडली आहे. एक महत्वाची पॉझिटिव्ह बातमी आहे. ती बातमी अशी आहे की पुण्याचा एक स्टार्टअप फाउंडर दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीमध्ये एक एमओयू साईन करून आला. ते स्टार्टअप फाउंडर आहेत घोंगडी.com आणि मदर क्विड्सचे संस्थापक नीरज बोराटे सर. आज आपल्यासोबत आपल्या या शो मध्ये आज आपण त्यांना इन्व्हाइट केलंय. तर हे एमओयू नक्की काय होतं, त्यांची स्टार्टअप जर्नी कशी आहे, सध्या ते काय व्यवसाय करतायत, यातून तुम्ही आम्ही काय शिकू शकतो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. सर, तुमचं स्वागत. तुमच्या जर्नीकडे मला यायचं आहे, मला क्युरियोसिटी आहे त्याबद्दल. पण सगळ्यात आधी जे मी आता एमओयूचा उल्लेख केला, ते एमओयू नक्की काय आहे आणि त्याचा तुमच्या बिझनेसवर काय इम्पॅक्ट होणार आहे ते आधी सांगा. आता जो आपण एमओयू केलेला आहे तो मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि वेलफेअरच्या अंडर एक ICAR नावाचं खूप मोठं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्या अंडर CSWR आहे, सेंट्रल सी फूड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याबरोबर आपण हा एमओयू केलेला आहे. अच्छा. तर हा एमओयू घोंगडी आणि गोधडी ह्या जे ट्रॅडिशनल क्राफ्ट्स आहेत, ट्रॅडिशनल टेक्स्टाईल्स आहेत, तर हे टेक्स्टाईल्स बरोबर तो आपण पुढे घेऊन गेलेलो आहे. ज्याच्यामध्ये घोंगडीला आतापर्यंत कधीही घोंगडी पॉलिसीमध्ये नव्हती किंवा गोधडी पण कुठल्या पॉलिसीमध्ये नव्हती, इनोव्हेशन मध्ये नव्हती, कुठल्याही त्याला फंडिंग नव्हतं किंवा रेकॉग्निशन नव्हतं. सो CSWRI चे काही पेटंट्स आहेत आणि ते पेटंट्स दोन प्रोडक्ट मध्ये आहेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये लोकरीचं क्विल्ट कम्फर्टर, ज्याच्यामध्ये आपण जे ब्लँकेट अंगावर घेतो तर ते लोकरीच्या वस्तूपासून बनवलेलं, आणि दुसरं आहे सॅपलिंग बॅग्स, जे आपण प्लास्टिकच्या सॅपलिंग बॅग्स मध्ये झाडं लावतो, त्याच्याऐवजी हे लोकरीच्या एक विविंग टेक्निक मधून ते बनवलेले सॅपलिंग बॅग आहे. सो फर्स्ट टाइम असं ट्रॅडिशनल क्राफ्ट आणि इंडिजिनियस क्राफ्ट हे आपण कमर्शलाइज करण्याचा प्रयत्न करतोय थ्रू घोंगडी.com आणि मदर क्विड्स. आणि ही आता एक आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती हे ट्रॅडिशनल टेक्स्टाईल थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंट पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की एखाद्या स्टार्टअप फाउंडरच्या लाईफमध्ये, म्हणजे तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट जर कुठला म्हणायचा तर हा मला वाटतं एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल. मला क्युरियोसिटी अशी आहे की तुम्ही मला मगाशी सांगत होते, आपण बोलत होतो की तुम्ही इंजिनिअरिंग केलंय. तर नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यावर एक हे असतं की चांगल्या MNC मध्ये जॉब करावा, सोमवार ते शुक्रवार कष्ट करा, शनिवार रविवारी मस्त पार्टी करा, परत सायकल चालू, किंवा अगदीच बिझनेस चालू करायचा झाला तर मग ऑटोमोबाईल, ऑटो कंपोनंट्स वगैरे अशा टाईपचे बिझनेसेस आपण त्याचा विचार करतो. पण तुम्ही हटके काहीतरी केलं की घोंगडी आणि गोधडीचाही एवढा मोठा व्यवसाय होऊ शकतो. तर ही आयडिया तुम्हाला कशी आली? माझं मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. माझं CN कॉलेजमधून मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं आणि लास्ट इयरला आल्यानंतर थोडंसं रिअलाइज झालं की ही काय आपली फील्ड नाही आहे किंवा ह्या फील्डमध्ये आपण काही कॉन्ट्रीब्यूट पण करू शकत नाही. पण सोशल अँड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे 1 वर्ष मी देशपांडे फाउंडेशन आहे तर तिथे 1 वर्ष जॉब केला, ज्याच्यामध्ये लीड नावाचा प्रोग्राम मी फर्स्ट टाइम पुण्यामध्ये स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्टुडंट्सला ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतात त्याचा सोशल इम्पॅक्ट आहे. अशा स्टुडंट्स बरोबर मी जवळपास 1500पेक्षा जास्त स्टुडंट्स बरोबर काम केलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 500पेक्षा जास्त आम्ही सोशल प्रोजेक्ट कम्प्लीट केले. आणि हे करता करता मी पुण्यामध्ये ब्लँकेट बँक नावाचा एक प्रोजेक्ट घेतला होता, ज्याच्यामध्ये 5,000 ब्लँकेट मी गोळा केले होते आणि वेगवेगळ्या पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ते डोनेट केले होते. त्याच्यानंतर मी रोड साईडचे जे मोठे फ्लेक्स असतात तर ते पण गोळा केले होते, जवळपास 8,000 फ्लेक्स गोळा केले होते. आणि ते इंदापूर, बारामती भागामध्ये ऊसतोड कामगार आहेत तर त्यांना मी ते घरं बांधण्यासाठी हेल्प केली होती. पुण्यातल्या अशा जवळपास आम्ही 4,500 महिलांना एकत्र बोलवून किंवा 4,500 महिलांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना कोणी गार्डनमध्ये काम करतो, कोणी मेसमध्ये काम करतो, त्यांना युजली आपण कधी अप्रिशिएट करत नाही. अशा महिलांपर्यंत पोहोचून आम्ही त्या महिलांना एक फुल सर्टिफिकेट त्यांच्या कामाचं त्यांना ॲप्रिसिएशन दिलं. सो असे प्रोजेक्ट करता करता मला जाणवलं की हे प्रोजेक्ट सगळे वन टाइम आहे, काहीतरी सस्टेनेबल सोल्युशन पाहिजे की ज्याचा इम्पॅक्ट लॉंग टर्म असायला पाहिजे. कमीत कमी 20-25 वर्ष
त्याचा एक जर्नी आपण एक मुवमेंट स्टार्ट करायला पाहिजे, जेणेकरून नुसताच वन टाइम इम्पॅक्ट न होता तो फॅमिलीज आणि जनरेशन टू जनरेशन कसा तो फायदा होईल. सो तशा पद्धतीनं काहीतरी काम करायचं होतं. म्हणून मग मी बारामती सारख्या भागामधून आहे. सो माझी आजी गोधडी शिवायची, माझ्या आसपास बऱ्याच महिला मी गोधडी शिवताना बघितल्या होत्या. सो गोधडी घेण्याचं कारण हेच की त्याचं ऍक्सेप्टन्स वर्ल्ड वाईड सगळीकडेच आहे. गोधडी ही पारंपरिक सगळीकडे शिवली जायची. जसं जापानमध्ये शशुपा आहे, बरोबर. आपल्याकडे वेस्ट बेंगॉलमध्ये कांता आहे, आपल्याकडे वाकडा आहेत, गोधड्या आहेत, लेपाट्या त्याला म्हणतात. सो नाव हे जरी वेगवेगळे असलं तरी फॉर्म जो आहे तो सेमच आहे. त्याच्यामुळे लोकांना माहितीच नाहीये असा तो प्रकार नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक शिवतायत, जे महिला शिवणार आहेत, तर त्या सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या विखुरलेल्या आहेत. त्यांना फक्त एक ट्रेनिंग देणं, त्यांना थोडंसं डिझाईन ड्रिव्हन अप्रोच देऊन लोकांपर्यंत किंवा ग्लोबल मार्केट कसं अवेलेबल करून देणं, हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. आणि मग म्हणून आम्ही गोधडी चूज केली. 2 कारागिरांपासून मी चालू केलं आणि 2016-17ची ही गोष्ट आहे. आणि आताही सध्या जर्नी चालू आहे. सो मदर क्विल्स नावाचा ब्रँड मी इस्टॅब्लिश केला, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गोधडीवरती काम करतो. आणि 2017मध्ये सेम गोधडीसारखंच एक दुसरं अजून एक ट्रॅडिशनल टेक्स्टाईल आहे घोंगडी, ज्याचा शीप वूल किंवा आपण म्हणतो मेंढीच्या लोकरीपासून बनवलेली ती वस्तू आहे. करेक्ट. सो ते घोंगडी.com नावाचं इनिशिएटिव्ह चालू केलं. ज्यावेळेला तुम्ही एक पॅशन म्हणून ही गोष्ट करत होतात आणि पॅशन फॉलो करणं किंवा त्यामध्ये काम करणं ते एका बाजूला ते सोपं आहे, कारण का तिथं कमर्शियल ऍस्पेक्ट काही नसतं. पण ज्या वेळेला तुम्ही एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन जाता आणि लोकांना प्रपोज करता की बाबा हे घे आणि त्याचे मला एवढे पैसे दे, तर पॅशन पासून कमर्शियली लॉन्चिंग पर्यंत ते तोही फेज तुम्ही बघितला असेल. तर त्या फेजमध्ये म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पहिलं एक काहीतरी प्रोडक्ट विकायला काढलं, तर तो स्ट्रगल कसा होता? पहिला कस्टमर मिळेपर्यंत काय करावं लागलं? सोपं होतं का स्ट्रगल करावं लागलं? ती जर्नी आम्हाला सांगा. आपण म्हणतो ना 0 to 1 खूप अवघड आहे, 1 to 10 खूप सोपं आहे. सगळ्यात मोठी जर्नी ती 0 to 1च होती. तो पहिला रेजिस्टन्स आला की माझे जे दोन्ही पॅरेंट्स आहेत, आई आणि वडील, ते सिनियर कॉलेजमध्ये माझे वडील टीचर होते. माझी आई ZP शिक्षक आहे. तो बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही आहे. आणि मी असा क्राफ्ट निवडला की जो गोधडी आणि घोंगडी सारखा क्राफ्ट आहे, जो अजून गावामध्ये त्याला अजून सुद्धा थोडंसं शुल्लकच मानलं जातं. आणि मग अशा क्राफ्टला घेऊन हा बिझनेस स्टार्ट करतोय, म्हणून तो रेजिस्टन्स घरातून पण पहिल्यांदा आला होता की अरे तू थोडासा वेल एज्युकेटेड आहेस आणि मग हे अशा फील्डमध्ये काय येतोस. सो घरामध्ये मी दोन्ही साईडनी सगळ्यात मोठा आहे. सो तुझं लोक काय आदर्श घेतील, म्हणजे माझे भाऊ बहीण वगैरे काय आदर्श घेतील, आणि गोधडी घोंगडी वगैरे असा काय विषय. सो हा रेजिस्टन्स पहिल्यांदा आला. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच जेव्हा मी त्याच्यामध्ये उतरलो, त्याचा अप्रोच पूर्ण वेगळा होता. म्हणजे गोधडीला गोधडी म्हणून न रिप्रेझेंट करता एक ग्लोबल टेक्स्टाईल म्हणून कसं रिप्रेझेंट करता येईल, त्याला एक इन्व्हायरमेंटल फ्रेम मध्ये कसं बसवता येईल, त्याला आपण सोशली अँगल त्याला कशा फ्रेम मध्ये बसवता येईल. कारण एका गोधडीपासून कमीत कमी एका आर्टिसन फॅमिलीला 3 दिवसाचं आपण म्हणतो लाईव्हलीहूड प्रोव्हाइड होतं. बरोबर. सो ह्याला पुढे कसं घेऊन जाता येईल, किंवा आता सध्या मार्केटमध्ये ते चालू की ही डिझाईन ती डिझाईन, किंवा आपण जे घरामध्ये बघतो ते अस्थेटिकली सगळं सेम पाहिजे, एका कलर पॅलेट मध्ये पाहिजे. इंटिरियर्स लोकांकडे आता थोडंसं कॉन्शियस झालेले आहेत. सो त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये कसं फिटिंग करता येईल. ग्लोबल टेक्स्टाईल म्हणत असेल तर आपल्याला ग्लोबल टेक्स्टाईलचे जे नॉर्म्स आहेत, जे काही क्वालिटी कंट्रोल्स आहेत, किंवा ह्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये खूप अभ्यास करावा लागला. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला चॅलेंजेस होते. म्हणजे सेल्फ डाऊट हा कधी विषय नव्हताच, कारण पूर्ण करायचंय म्हणून तर करायचंच आहे अशा हेतूनच मी त्याच्यामध्ये पडलो होतो. दुसरं म्हणजे टेक्निकल बऱ्याच गोष्टी अभ्यास करता आल्या. त्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये वेगळ्या गोष्टी असतात, रियालिटी त्याची वेगळी असते. आर्टिस्टचे त्यांचे प्रॉब्लेम फक्त हा नसतो की त्यांना एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी पाहिजे. त्यांच्या मुलींचे शिक्षण, मुलांचे शिक्षण असतात, त्यांची ऑथॉरिटी हा एक विषय असतो. जेंडर इक्वॅलिटी आपण ज्याच्यामध्ये म्हणतो, तर तो पण आम्ही आस्पेक्ट घेऊन उतरलो होतो की जी ऑथॉरिटी फक्त मेलला आहे, तर ती फिमेलकडे कशी ट्रान्सफर करता येईल, आणि मग ती कशा थ्रू करता येईल, मग ती थोडीशी एम्पॉवरमेंट थ्रू करता येईल. मग कशी एम्पॉवरमेंट करता येईल, फायनान्शियली एक एम्पॉवरमेंट आहे, सोशली एक एम्पॉवरमेंट आहे, तो एक आस्पेक्ट आला. दुसरी गोष्ट म्हणजे गोधडी शिवण्याचं जे स्पीड आहे, तो ट्रॅडिशनल 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस, 90 दिवस असं ते ट्रॅडिशनली होतं. सो कुठे ना कुठेतरी इंजिनिअरिंगचा वापर करून तो 60 दिवसाची 50 दिवसाची गोधडी 3 दिवसावर कशी आणता येईल, त्याच्यावर अभ्यास केला. सो आता आमची सध्या एक गोधडी जी आहे 60
इंच बाय 90 इंच 5 बाय 7.5 ही गोधडी आम्ही 1.5 दिवसात आमचे कारागीर एक गोधडी पूर्ण करतात. सो हे स्पीड कसं बसायला पाहिजे, काय बसायला पाहिजे, सो ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी अभ्यास कराव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस पण होते. पॅरलली माझे जे मित्र होते जे माझ्याबरोबर सेम बॅच मधून बाहेर पडले, कोणी MNC मध्ये काम करतंय, कोणी अब्रॉडला शिफ्ट झालंय, कोणी अब्रॉडला MS करण्यासाठी पुढे शिफ्ट झाले. अशा पॅरलली बऱ्याच गोष्टी चालू असताना पण आपल्या गोष्टी नजरे आड कशा घालवायच्या ह्या पण गोष्टी बऱ्याच चॅलेंजिंग होते. कारण ते जरी स्वतःला तो डाऊट नसेल किंवा स्वतःला आपण डिस्ट्रॅक्ट नक्कीच डिस्ट्रॅक्ट होतो. कारण आसपासची लोक तेच सांगत असतात की तो काय करतो. रेफरन्स पॉईंट असे बरेच होते आणि माझ्यासारखा रेफरन्स पॉईंट द्यायला त्यांच्याकडे कुठलाच नव्हतं की अरे हा जर्नीला तू ह्या जर्नी तू जाऊ शकतोस आणि ते पुढे असं करू शकतो. सो हे चॅलेंजेस पहिले 3 ते 4 वर्ष खूप गेले. ज्या वेळेला पहिला सेल झाला, म्हणजे पहिला सेल आपले नातेवाईक किंवा मित्र असतात अननोन व्यक्तीला जो सेल झाला, तर तो म्हणजे लॉन्च केल्यानंतर तो सेल होईपर्यंत तो किती पिरियड होता, त्याच्यामध्ये काय असं वाटलं का की अरे अवघड आहे फार? फॉर्च्युनेटली ही गोष्ट आमच्यासाठी खूप हे होती की आम्ही प्रोडक्ट बनवल्यानंतर आमचा तिसऱ्या दिवशी सेल झाला. सो तेव्हा आम्ही फेसबुक खूप बूम मध्ये होतं आणि मग आम्ही पहिलं कलेक्शन काय होतं, पहिलं कलेक्शन होतं पॅचवर्क क्विल्ट्स. पॅचवर्क क्विल्ट्स म्हणजे ट्रॅडिशनली आहेत ते. सो कुठून तरी आम्ही ते कापड आणलं, त्याचे ते तुकड्यांची गोधडी बनवली आणि त्याचा फक्त फोटोशूट केलं आणि ते फेसबुकवरती टाकलं. सो पहिला सेल आम्हाला तिसऱ्या दिवशीच तो मिळाला आणि फॉर्च्युनेटली 2 ते 3 महिन्यामध्ये आमच्यासाठी अशी ती गोष्ट झाली की सो मी स्टार्टअप एरियामध्ये होतो आणि पहिली गोष्ट मग मी काय केली की डिझायनर पाहिजे आणि मग प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पाहिजे. 2 आर्टिसन 2च होते, पण त्याच्यासाठी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पाहिजे, डिझायनर पाहिजे, अशी लोक हायर करून पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी 4घांनी मिळून स्वतःचा ब्रँड चालू केला. अच्छा. सो तो आमच्यासाठी म्हणजे ॲज अ ब्रँड आम्ही ॲज अ ब्रँड रिप्रेझेंट करतोय. सो ती माझ्यासाठी खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट तेव्हा आम्हाला जाणवली. पण तुम्ही त्याला माइलस्टोन म्हणून त्याच्यामध्ये बघितलं आणि नंतर ज्या संस्थेने मला फ्री ऑफ कॉस्ट बार्टर सिस्टीमवरती जागा दिली, त्यांनी सांगितलं की आमच्या महिलांना तुम्ही ट्रेन करा आणि आम्ही तुम्हाला स्पेस देतो. सो त्याच्यानंतर जो आमचा 11वा-12वा कस्टमर जो होता तो डिरेक्टली युरोपमधून होता. सो तिथून आमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला. त्याच्यानंतर आमचे कारागीर जे तिथं होते त्यांचा सगळ्यांचाच तो कॉन्फिडन्स बूस्ट झाला. त्याच्यानंतर मग क्वालिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो जर्नी नक्कीच एक्साइटिंग पण होती पण तेवढी अवघड पण होती. मला असं वाटतं की प्रोडक्ट चांगला असल्यामुळं ते लवकर पिकअप झालं. म्हणजे इनबिल्ट जे आपण म्हणतो की प्रोडक्ट क्वालिटीच जेवढी चांगली असेल तेवढं मार्केटिंगवर कमी कष्ट करावं लागतं. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे. पहिला सेल कसं झालं ते तुम्ही सांगितलं, पण आज जे तुम्हाला आता बऱ्यापैकी 8-10 वर्ष बिझनेसमध्ये झालेत, पण ज्यांनी आता नुकताच बिझनेस चालू केलाय 1-2 वर्ष झालेत, अशा स्टार्टअप फाउंडर्सला जेव्हा मी भेटतो त्यावेळेला त्यांचं सगळ्यात मोठी चिंता त्यांच्या समोर असते की आम्ही मार्केटिंग कसं करू, आमचं प्रोडक्ट चांगलं आहे परंतु ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये आम्हाला अडचणी आहेत. तर तुमच्या या जर्नीमध्ये तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसिसवर असं समजा की तुमच्या समोर एक स्टार्टअप फाउंडर उभा आहे ज्याने आत्ताच काहीतरी नवीन व्यवसाय चालू केलाय, तर मार्केटिंग हा विषय कसा सॉल्व्ह करावा, मार्केटिंगसाठी काय करावं, तुम्ही काय काय केलं त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मार्केटिंगकडे जाण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की त्याच्या आधी स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स असणं पण फार गरजेचं आहे की आपण ज्या कॉन्सेप्टवरती, ज्या प्रोडक्टवरती किंवा ज्या सर्व्हिसवरती आपण काम करतोय तर ती खरंच चालणारी आहे. ऑफकोर्स त्याच्या मागे पूर्ण अभ्यास असतो की तो कसा वर्कआउट होईल, वर्कआउट नाही होणार, काय करता येईल काय नाही वगैरे. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर तो पार्ट आहे की त्याच्यात पूर्णपणे विश्वास ठेवून की हे मार्केटमध्ये चालणारच आहे आणि मग कसं चालवायचं मग तो मार्केटिंगचा परत भाग येतो. दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क ॲपेटाईट खूप मोठा ठेवावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे वेळ, तो टाइम कन्स्टंट आहे. कुठलाही बिझनेस 1000 दिवसाच्या आतमध्ये कधीच सेटल होत नाही, कमीत कमी. काही बिझनेसेस तुम्ही मागच्या मेन्शन पण केलं होतं की काही काही लोकांना 8 ते 10 वर्ष पण लागतात तुमचा नुसता पहिला प्रोडक्ट सेल करण्यासाठी. सो ती बँडविड्थ तुम्हाला पण ती लक्षात यायला पाहिजे. आणि प्रोडक्ट सेल करताना मार्केटची नीड काय आहे, कस्टमर जो आहे तो कुठल्या कस्टमर सेगमेंटमध्ये राहतो, तुझा एज ग्रुप काय, कुठं राहतो, काय करतो, तुझा इंटरेस्ट काय, तो कुणाकडे जातो, जो कस्टमर आपला आहे तो मेल आहे फिमेल आहे, त्यांचं मंथली इन्कम काय पाहिजे, तो कुठली गोष्ट वाचतो काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे. कुठला स्पेसिफिक समजा पुणे भाग असेल
Correct. पुणे भागातून कुठं कस्टमर जो राहतो, कुठल्या भागात राहतो. जसं आपण आता 19 देशामध्ये एक्सपोर्ट हे प्रोडक्ट्स करतो, तर प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक कंट्रीमध्ये सगळ्याच भागामध्ये जातो असं नाही. Correct. कस्टमर B2 आहे, B2B आहे, B2C आहे, B2G आहे. सो अशा वेगवेगळ्या भागांचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला जाणवते की त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे चॅनल्स जे आहेत ते हम्म. प्रत्येकाचे वेगळे. अच्छा. जसं आमचा B2C आहे, त्याच्यामध्ये आम्ही वेबसाईट थ्रू सेल करतो, इंस्टाग्राम थ्रू सेल करतो. जे B2B कस्टमर आहे, हम्म. ते एक्झिबिशन महत्वाचे असतात. सो बरं. एक्झिबिशन करताना तुमचा तो सेटअप व्यवस्थित आहे का, त्यांना जी रिक्वायरमेंट असते B2B साठी, तर ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सगळी हँडी आहे का, त्यांना जे सर्टिफिकेशन लागतात, टेक्निकल ज्या गोष्टी लागतात तुमच्याकडे ते सगळे आहेत का. सो मार्केटिंगचा हा पूर्ण सपोर्टिंग भाग आहे. आणि मग जेव्हा तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील, मग तुमचा राईट पिच, त्याच्यानंतर त्याचे USPs, प्रत्येक प्रोडक्टचा USP असतो बरोबर. आणि तो USP तुमच्याकडे कसा स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन जे तुमचं आहे, कॉम्पिटिटर्स जे आहे, तुमचं कॉम्पिटिटर्सला तुमचं प्रोडक्ट वेगळं का आहे आणि कसं आहे, आणि ते लॉंग टर्म काही डिकेड्स ते प्रोडक्ट वेगळंच का राहील. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मार्केटिंगसाठी उपयोग होतो. अच्छा. जसं का आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये काही प्रोडक्ट्स पाठवतो, US मध्ये काही प्रोडक्ट्स पाठवतो. सो आमच्याकडे काही विंटेज फूड्स आहेत की ज्या 200, 250, 300 वर्ष जुन्या गोष्टी आहेत. तर जवळपास 25 ते 30,000 माझ्या सेल्फ कलेक्शन मध्ये आहे. तर तो एक त्याच्यामध्ये एक युनिक पॉईंट होतो की जे बोलण्या बाकीकडे आहे, तर त्या तेवढ्या त्याच्या एस्थेटिक व्हॅल्यू नाहीये किंवा तेवढ्या त्या विंटेज मध्ये, किंवा आमचं जे इनहाऊस कलेक्शन आहे. सो इनहाऊस कलेक्शन मध्ये आमचं जे आम्ही फॅब्रिक वापरतो, त्याच्यानंतर जे इनहाऊस कलेक्शनचं आमचं डिझाईन हा आमचा मेन फोर्ट आहे. तर त्याच्यामध्ये आमचं एक कलेक्शन आहे मेन्स्ट्रुएशन वर इन्स्पायर्ड, एक आहे ग्रँडमास ड्रॉवर वर इन्स्पायर्ड, एक आहे लाईफ अंडर सी, एक LGBTQ, ऑटिझम, अशा लाईफ अंडर सी, अशा वेगवेगळ्या थीमॅटिक ह्याच्यावरती आम्ही गोदरेजचं कलेक्शन केलेलं आहे. सो दुसरं हे पण गोष्ट बघायला लागते की त्यांच्या ऍस्थेटिकली ते कसं बसतात. सो जे लोक ज्या सेगमेंटमध्ये आहेत त्या सेगमेंटचे प्रत्येकाचे चॅनल्स वेगळे होतात, प्रत्येकाचा अप्रोच वेगळा होतो, आणि हे सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे इंटरलिंक कराव्या लागतात. USPचा तुम्ही आता एक उल्लेख केला, तर म्हणजे तसं बघितलं तर घोंगडी आणि गोधडी हे पूर्वी घरोघरी असायचं, म्हणजे आपली ती परंपरा आहे. पण म्हणजे आता याच्यामध्ये 3 ऍस्पेक्ट मी बघतोय. एक आहे की बाबा परंपरा आहे, दुसरं एक प्रोडक्टच मुळात चांगलं, आणि तिसरं शेवटी प्राइस आहे. तर एक कन्झ्युमर म्हणून ज्यावेळेला मी विचार करतो, मला किती जरी वाटलं की ही वस्तू आपली, ही जर वस्तू आपण खरेदी केली तर आपली परंपरा जपली जाते, पण प्रत्येकच व्यक्तीला ती गोष्ट अपील होईल असं नाही. शेवटी आज कन्झ्युमर एकदम ओव्हर प्रॅक्टिकल झाला. तो म्हणतो की मी आज एवढे पैसे देतोय बघायला, तर तुमच्या गोष्टीला समजा मी 2,000 देतोय आणि मार्केटमध्ये मला ही वस्तू नाही पण याला पॅरलल दुसरं काहीतरी सबस्टिट्यूट आहे, तो स्वस्तात 1,000 रुपयात मिळतोय. तर माझा प्रश्न असा आहे की घोंगडी गोधडी हे ज्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्याच्या कम्पॅरिझन मध्ये मार्केटमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या सिंथेटिक म्हणू आपण त्याला, तर त्या दोन्ही मध्ये तुमच्या घोंगडी आणि गोधडीचं USP काय? तर घोंगडी जर तुम्ही बघितलं तर घोंगडी ही लोकांच्या याच्यानुसार ही 600-700 रुपयाला मिळणारी वस्तू आहे. तुम्ही जर 600-700 रुपयाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यासाठी जी ओरिजिनल घोंगडी आहे त्याच्यासाठी लागणारे जे रॉ मटेरियल आहे त्याची सुद्धा किंमत त्या 600-700 रुपयापेक्षा जास्त आहे. प्लस एक घोंगडी बनवायला 3 दिवस लागतात, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. त्याच्यामध्ये 2 कारागीर फुल टाइम काम करत असतात. त्याच्यामध्ये हजबंड वाईफ रेडिओ असतो, जे महिला असते चरख्यावरती ते पूर्ण धागा बनवणे, त्याला खळ लावणे आणि हे प्रकार करते. विभिंगचा जो पार्ट आहे तर तो मेल करतात. सो ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर 600-700 रुपये घोंगडी कशी शक्य, तर ह्या ज्या सगळ्या मार्केटमध्ये घोंगड्या आहेत तर ह्या घोंगड्या पानिपतवरून येतात, ज्या 200-300 रुपयाला महाराष्ट्रात येतात, त्या पुढे 40-50 रुपयाला डिस्ट्रीब्युटर घेऊन पुढे विकतात. आणि मग ती लोक जी आहेत पुढं डिस्ट्रीब्युशन होत ती लोक गाडीवरती फिरणे वगैरे वगैरे, त्याच्यातले बरेच कारागीर आहेत की जे स्वतः घोंगडी विणकाम करतात, पण त्यांचे ते प्रोडक्ट विकले जात नाहीत म्हणून ते मशीनमेडच्या घोंगड्या विकतात. सो USP म्हणाल तर आपल्या ज्या घोंगड्या त्या 100% ओरिजिनल आहेत. मी माझी सर्टिफिकेशन बद्दल बोललो, हे सर्टिफिकेशन आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे सर्टिफाईड लॅब्स मधून आपण केलेले, वूल टेस्टिंग केलेले आपले सर्टिफिकेशन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे US मध्ये म्हणजे आम्ही घोंगडी ही
पाठदुखी, कंबरदुखी, मनकेदुखी, सांधेदुखी, जॉईंट पेन ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रमोट करतो. सो घोंगडी ह्याला आम्ही 2 कस्टमर सेगमेंटमध्ये वाटलेलं आहे. एक म्हणजे त्याचा थेरपेटिक आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी असणारा यूज, आणि दुसरं म्हणजे स्पिरिच्युअल टेक्स्टाईल्स. तुम्ही कुठल्याही धर्मातले होलिस्टिक बुक्स बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लोकरीचं वस्त्र म्हणून आसन वापरा हे असं रेकमेंड केलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो 3 टाईपचे आसन त्याच्यामध्ये रेकमेंड केले. एक व्याघ्रजीन, वाघाचं कातडं, मृगजीन, हरणाचा कातडं, ते दोन्ही बॅन आहेत. आणि तिसरं आहे लोकरीचं वस्त्र. लोकरीचं वस्त्र इज व्हॉट द घोंगडी इज. सो त्याला मी स्पिरिच्युअल आणि मेडिकल टेक्स्टाईल म्हणून प्रमोट करतोय. गोधडी जे आहे तर गोधडीमध्ये आम्ही आता एक प्रोडक्ट माझा पेटंट प्रोसेसमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी लोकर आणि कॉटन ह्याचं एक कॉम्बिनेशन करून हँडस्टिच एक प्रोडक्ट आम्ही बनवलेलं आहे, की जे थेरपेटिक पर्पजसाठी म्हणजे मेंटल हेल्थ, डिप्रेशन वगैरे त्याच्यासाठी यूज केलं जातं. त्याच्यामध्ये तो एक USP आहे की त्याला मी मेंटल हेल्थसाठी कसं क्राफ्ट ओरिएंटेड आणि महिलांनी बनवलेलं प्रोडक्ट वापरता येईल. दुसरा USP हे आहे की आम्ही आता त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि ट्रेसेबिलिटी आणतो. प्रत्येक गोधडी जी आहे आपली की ती कुठून आली, त्याचं फॅब्रिक कुठून आलं, कुठल्या प्रोसेसमधून ते गेलं, कुणी ती शिवली, कुठल्या क्लस्टर मधल्या महिलांनी शिवली, तिला किती तास ते गोधडी करायसाठी लागले, त्याच्यानंतर ती किती किलोमीटर ट्रॅव्हल झाली, आणि मग इथून आल्यानंतर ती कुठपर्यंत गेली, कशी गेली. सो तुम्हाला एका QR कोडवरून ती सगळी माहिती कळणार. सो ट्रान्सपरन्सी आणि ट्रेसेबिलिटी थोडासा टेक पार्ट त्याच्यामध्ये आम्ही तो ऍड करतो. सो ही एक आमचा USP आहे. ऑफकोर्स डिझाईन ड्रिव्हन अप्रोच. जर बघाल की ऍस्थेटिकली या सगळ्याच गोधड्या आहेत. सो 19 देशामध्ये लोकांना आवडणाऱ्या प्रोडक्ट, त्याचं कारण हे पण आहे की डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये. सो आणि हे सगळे तुम्ही जर सायंटिफिक बघितलं तर ते ब्रिदेबल आहेत. घोंगडी आहे इन्शुलिन आणि हे. सो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल, सायन्स आणि स्पिरिच्युअल अशा ऍस्पेक्टने आपण ते प्रोडक्ट बनवतो. तुम्ही आता म्हणालात की 19 देशांमध्ये तुमचं प्रोडक्ट विकले जातात. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला बघतो, म्हणजे उदाहरणार्थ जे आपले ट्रेडिशन्स आहेत, योगा असेल किंवा आता हा तुमचा विषय घोंगडी गोधडीचा, तर आपण म्हणतो ना की पिकतं तिथं विकत नाही. बरोबर. तर तसा अनुभव तुम्हाला आलाय का की आपले भारतीय लोकच या गोष्टी कमी प्रमाणात खरेदी करतात, त्याच्याऐवजी ह्याचं महत्व बाहेरच्या लोकांना जास्त? तो तर फरक नक्कीच पडतो. कारण आमचं फर्स्ट स्टेप हे आहे की आमच्या ह्याच्यामध्ये कारागीर किंवा कला ही त्याच्या सेंटरमध्ये आहे. सो आम्ही इतकं वर्ष टिकून याचं कारण हेच आहे की आम्ही कारागिरांचं त्या ओरिएंटेशनने जास्त काम करतो. सो 2 टाईपचे ऑर्गनायझेशन असतात, एक सोशल ओरिएंटेड आणि इम्पॅक्ट ओरिएंटेड. सो मनी ओरिएंटेड आणि इम्पॅक्ट ओरिएंटेड. आमचा इम्पॅक्ट ओरिएंटेड जास्त कल आहे. त्याच्यामुळे कारागिरांना मिळणारे जे फेअर वेजेस आहेत, जे त्यांना मिळणारे पैसे आहेत, सो तो त्याच्यावरती आम्हाला जास्त फोकस असतो. आम्ही मटेरियल क्वालिटीचा वापरतो. सो प्राइस वाईज जर तुम्ही बघितलं तर आमची गोधडी चालू होते 3,500-4,000 पासून ती जवळपास 25-26 हजारापर्यंत एक गोधडीची किंमत आहे. घोंगडीला तुम्ही बघा की नॉर्मल मार्केटमध्ये तुम्हाला 600-700 रुपये डुप्लिकेट घोंगडी मिळते. आमच्या गोधड्या जवळपास 2,500 ते 3,000 पासून चालू आहे. त्या 9,000, 10,000 त्याचं कुठलं लोकर वापरले, कशा टाईपचं फिनिशिंग केलं त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सो इथे असताना लोक म्हणतात की अरे ही तर घोंगडी आमच्याकडे इथे ह्या गावात बनवली होती एवढी किंमत आहे, पण त्याच्या मागे जे लोकर वापरलेली आहे, त्याच्या मागे जे फिनिशिंग आहे, त्याच्यामध्ये जे डिझाईन आहे, सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याची किंमत पण वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतंच कारागिरांना पैसे देऊन आणि प्रोडक्ट बनवून घेऊन त्याच्यामध्ये ते भागवत नाही. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना त्यांचे ट्रेनिंग घ्यावं लागतात. त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर जसं कोविडचा काळ आला, कोविडच्या काळामध्ये जवळपास 45-50 लाख रुपये माझे त्यांचे किराणा आणि हे करण्यामध्ये, त्यांना टिकवण्यामध्ये गेले. सो अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी ती काही कॉस्ट त्याच्यामध्ये जाते. सो लोकांचा तो भ्रम असतो की अरे गोधडी तर आहे, घोंगडी तर आहे, पण तसं नाहीये. पण जेव्हा आम्ही ते एक्सपोर्ट करतो, की जेव्हा आम्ही ते तिकडून सांगतो की आमचं हे योगा सेंटर आहे, त्यांच्याकडे 500 घोंगड्या दर महिन्याला घेतात, तर मग इथून लगेच अप्रोच चेंज होते की अरे अच्छा तिकडे जाते आणि तिकडे विकलं जाते, मग आम्ही तिथे घ्यायला पाहिजे. सो असं त्याच्यामध्ये बराच टू अँड फ्रोज हे आहे. तुम्ही आता एक्सपोर्ट मार्केटचा उल्लेख केला. एक्सपोर्ट म्हणजे बाहेरून, परदेशातून तुमच्या प्रोडक्टला चांगला डिमांड आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातून अनेक सेलिब्रिटी तुमच्याकडनं परचेस करतात. तर या सेलिब्रिटींकडनं कसा रिस्पॉन्स आहे, कोण कोण तुमचे कस्टमर आहेत तेही आम्हाला सांगा. सेलिब्रिटीमध्ये बॉलिवूडमध्ये बरेच आमच्याकडे ॲक्ट्रेसेस आहेत की जे त्यांच्या साड्या देतात, त्यांच्या आईच्या आठवणीतल्या साड्या असतील आणि गिफ्टिंगसाठी पण बऱ्याचशा वापरतात. त्याच्यामध्ये
तब्बू ही एक खूप प्रोमिनंटली एक मेजर आमचे कस्टमर आहे की अच्छा. ज्यांनी आतापर्यंत 15 ते 20 गोदड्या आतापर्यंत शिवून घेतलेल्या आहेत. क्या सावी बात. संजीव आहे, त्याच्यानंतर माधुरी दीक्षित आहे, त्याच्यानंतर कोकणा टेडकर आहे. तशा बऱ्याच ॲक्ट्रेसेस आहेत की ज्या आपल्याकडून गोदडी घेऊन घेतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठे सपोर्टर पण म्हणता येईल आणि कस्टमर पण म्हणता येईल की ज्यांच्या घरी कमीत कमी ज्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 70 ते 80 गोधळे आम्ही दर वर्षाला पाठवतो असे म्हणजे पवार फॅमिली. शरद पवार त्याच्यामध्ये आहेत, सुप्रियाताई आहेत, आणि त्यांच्या घरातले सगळेच क्लोज फॅमिलीमधले, एक्सटेंडेड फॅमिलीमधले कमीत कमी 70-80 गोधडे आम्ही पवार फॅमिलीला त्या घरपोच पाठवून देतो ॲज अ गिफ्टी म्हणून. ते पुढे त्यांना त्यांचे दिले. आता आपण जिथं उभे आहोत आपल्या मागं स्वराज्याची गोधडी आपण बघतोय, तर ही काय संकल्पना आहे, कशी सुचली, काय आहे त्याचं, आम्हाला त्याचं थोडं त्याचा इतिहास सांगा. सो गोधडी म्हटलं की लोकांना फक्त अंगावर येण्याची वस्तू माहिती आहे, पण गोधडी याला आम्ही आर्ट फॉर्ममध्ये पण बराच घेऊन गेलेला आहे. सो आमचे बरेचसे गल्फमध्ये काही कस्टमर्स आहेत, जापानमधले कस्टमर्स आहेत आणि काही युरोपियन कंट्रीजमधले कस्टमर आहेत की ज्या आर्ट वर्क म्हणून आमच्याकडनं हे घेतात आणि तिथून ते इन्स्पिरेशन आलं. आणि हे डिझाईन केलेलं आहे एका वेगळ्या इन्स्टिट्यूटनी, पण आम्ही एक्झिक्यूट ते पूर्ण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शिवाजी महाराज जे आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, ऑफकोर्स शिवाजी महाराज कुणाला नाही माहिती, शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांना एक इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी कुठली कुठली कामं केलेली आहेत आणि ते कसे प्रॉमिनंटली केलेले आहेत. सो तुम्ही जर आर्ट वेगवेगळे ते बघाल तर त्याच्यामध्ये आम्ही महाराजांचं काम जे आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आपण जर सुरुवातीपासून गेलं की वरती मोडी लिपीचं ते सिम्बॉल आहे, ज्याच्यामध्ये राज्यकारभार करताना लोकल लँग्वेजमध्ये राज्यकारभार केला तर लोकांपर्यंत खूप खूप चांगला पोहोचेल म्हणून त्यांनी ती मोडी लिपीचा संकल्पना मांडली होती. महाराज शंकर भगवानचे खूप मोठे भक्त होते, पण ते अंधश्रद्धाळू पण नव्हते. सो भक्त जरी असते ते अंधश्रद्धाळू नव्हते. त्याच्यानंतर त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. सो ते सिंबल आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गनिमी कावा आहे, सो त्याचं ते शस्त्र आहे वाघनख्या. सो त्यांनी गनिमी कावा आणि ते इंट्रोड्यूस केलं. त्यांना बऱ्याच ठिकाणाहून त्याचं अप्रिसिएशन पण मिळालं आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले होते. सो गनिमी कावा आहे. साधू संतांना त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. सपोर्ट केला म्हणण्यापेक्षा त्यांचं काम त्यांना सपोर्ट केलं आणि त्यांचं काम पुढे घेऊन गेले. त्याच्यानंतर ही जी आहे सो आपण म्हणतो ना ढाल, ते शूर सैनिक पण होते, उत्तम प्रशासक पण होते आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची आर्मी उभा केली होती. सो त्याचं तेही आहे. त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने हित जपलं. ते सुरुवातीला म्हणून नांगर दिसेल, त्याच्यानंतर ते आहे. शिवमुद्रा त्याच्यामध्ये आहे आणि महिलांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन पण केलं आणि महिलांचे राईट्स वगैरे आहेत. सो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी ते हे केलं. सो म्हणून तर स्वराज्याची उबदार गोधडी शिवणारा विणणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांचं आणि हे जे काम आहे ते आर्ट फॉर्म मध्ये. ऑफकोर्स ही गोधडी काय पांघरायला वगैरे वापरत नाहीये. ही छोटीशी गोधडी आहे 10 फूट बाय 10 फुटाची. आम्ही बनवली होती, जी आम्ही मुंबईमध्ये, राजस्थानमध्ये, US मध्ये ती डिस्प्ले केली. ती 20 फूट बाय, ह्याच्या चौपट ती गोधडी आम्ही बनवली. खूपच एक थॉटफुल कन्सेप्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा त्यातला मेसेज आहे, पण ते खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं. मला वाटतं प्रेक्षकांनी, प्रत्येक शिवभक्ताने हे जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. अशा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर हा तरुण उद्योजक घेऊन जातोय. ही जी आता स्वराज्याची गोधडी आहे, समजा माझ्यासारख्या एका शिवभक्ताला ही जर घ्यायची असेल माझ्या घरात किंवा माझ्या ऑफिसमध्ये डिस्प्ले करण्यासाठी, तर अशी तुम्ही आम्हाला बनवून देऊ शकता? नक्कीच नक्कीच. ह्याच्यामध्ये ही साईज जी आहे ती 10 फूट बाय 10 फुटाची आहे. आम्ही जी ओरिजिनल बनवली होती ती 20 फूट बाय 20 फुटाची आहे. पण जर कुणाला त्यांच्या घरातल्या साईज साठी बनवायची 5 फूट बाय 5 फूट असेल तर कमीत कमी त्याची साईज 4 फूट बाय 4 फूट असावी आणि कुठल्याही साईज मध्ये आपण ती त्यांच्या वॉलनुसार स्क्वेअर मध्ये ती कस्टमाइज करून पाठवून देतो. आम्ही जवळपास ह्या 50 पेक्षा जास्त वेल्ड्स आतापर्यंत शिवभक्तांपर्यंत पोहोचवले. नीरज बोराटे यांना संपर्क करा, तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकतो.
आता शेवटचे 2 प्रश्न. त्यातला एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आपण एखादा स्टार्टअप चालू करतो आणि ती जी जर्नी असते एक फायनल सक्सेस मिळेपर्यंत बऱ्याच वेळेला असं आपल्याशीच भांडण चालू असतं की उगाच ह्याच्यात पडलो आपण. बरोबर. त्याच्या जी नोकरी केली असती, मित्र 50,000 कमवतायत, लाखभर कमवतायत, घरं घेतायत आणि आपण वेगळ्या स्ट्रगलमध्ये अडकलोय. तर या जर्नीमध्ये कधी असं वाटलं का की अरे आपण हा बिझनेस चालू करून चूक केली किंवा असं एखादं फेलियर आलं का आणि त्यातून ते ओव्हरकम करून कसं पुढे आला तुम्ही? फेल्युअर एंटरप्रेन्योरशिप हे काय? एंटरप्रेन्योरशिप म्हणजे फेल्युअरची सिरीज आहे आणि तुम्ही त्याच्यातून कसं ओव्हरकम करताय हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये बरेच फेल्युअर्स आले, म्हणजे नाव घेण्यासारखं एकही असं फेल्युअर नाही आहे की जे इमिडिएटली सिरीज ऑफ फेल्युअर्स त्याच्यामध्ये आले. सो इन्स्पिरेशन ह्याच्यामध्ये तेच आहे की प्रत्येक जे फेल्युअर आहे त्याला तुम्ही माइलस्टोन म्हणून जर बघितलं तर त्याच्यामधून लर्निंग कर्व खूप चांगला डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सुरुवातीला चालू केलं तेव्हा 2 कारागीर होते. सध्या मी 9 स्टेट्समधल्या 350 कारागिरांबरोबर काम करतोय. अच्छा. विथ टाइम जेव्हा जेव्हा होप्स कमी होत गेले तेव्हा काही रेकग्निशन्स मिळाले. जसं 15 न्यूजपेपरने आम्हाला फीचर केलं. 3 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. एक US बेस्ड ऑर्गनायझेशननी मला टॉप 125 चेंज मेकर्स म्हणून रेकग्नाइज केलं. त्याच्यानंतर आता माझं एक ॲक्युमेन फेलोशिप नावाची एक ग्लोबल फेलोशिप आहे, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. सध्या आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट पार्टनर MOU साईन केला. सो अशा बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होत गेल्या, पण त्याच्या मागचे जे फेल्युअर्स आहेत, सो प्रत्येक फेल्युअर नंतर काहीतरी चांगला सक्सेस आला. सो फेल्युअर्स येतच राहतात. फेल्युअर्सला जर पण त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे बऱ्याच गोष्टी बघण्यासाठी होते. जसं कोविडमध्ये 45-50 लाख रुपयाचं नुकसान झालं, सगळे माझे सेव्हिंग्स गेले. सो त्याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे की मी जर एकटा सोशल एंटरप्रेन्योरशिप सोडून जर मी जॉब करत असलो असतो किंवा जसे माझे मित्र जॉब करतायत किंवा काही बिझनेस पण करतायत की जे मनी ओरिएंटेड त्याच्यामध्ये आहे. मनी ओरिएंटेड असणं चुकीचं नाहीये, पण ते ज्या पद्धतीने कमवत आहेत, सो ते जर मी बघितलं तर मी त्यातला काही पर्सेंटेजमध्ये मी कमवत असेल, पण माझ्याबरोबर मी 350 फॅमिलीजला पण एम्पॉवर करतोय. सो ती पण त्याची एक पॉझिटिव्ह साईड आहे की 350 फॅमिलीज आहेत, आर्टिसन फॅमिली, त्यांचं कुठं ना कुठंतरी ती आमच्याकडूनचा जो इन्कम त्यांच्याकडे वाढीव इन्कम त्यांच्यासाठी जनरेट होत आहे, तर तो ते त्यांच्या एज्युकेशनसाठी स्पेंड करतायत, मुलांच्या एज्युकेशनसाठी, हेल्थसाठी करतायत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मेल फिमेलचा जो जेंडर इक्वॅलिटीचा विषय आहे, तर आमच्या ज्या महिलांकडे ते आता थोडीशी ऑथॉरिटी पॉवर आलेली आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला फेल्युअर समोर ह्या गोष्टी समोर बघायला मिळतात. फेल्युअर्स असे भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन कधी न तुटता आम्ही ते काम करत राहिलो. आता तुम्ही अशा पॉइंटला आहात की सक्सेसफुल होणार का नाही हा आता क्वेश्चन मार्क राहिलेला नाहीये. ऑलरेडी तुम्ही सक्सेसफुल झालाय. जिथून आपण सुरुवात केली होती की केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या बाजूला उभं राहून तुम्ही MOU करताय, तर मला असं वाटतं की हा एक सिग्निफिकंट माइलस्टोन तुमच्या या जर्नीमध्ये आहे. 2047 पर्यंत ज्यावेळेला आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष होतील, तोपर्यंत असं स्वप्न प्रत्येक भारतीय बघतोय की आपला देश महासत्ता झालेला असेल. देश आपला नक्कीच महासत्ता होईल. त्या वेळेला 2047 मध्ये घोंगडी.com, मदर क्विल्ट्स आणि नीरज बोराटे हे कुठे असतील? तुमचं विजन काय तोपर्यंतचं? सो आम्ही 4 मेन पिलर्सवरती काम करतो. एक म्हणजे महिला, दुसरं म्हणजे सस्टेनेबिलिटी, ओके, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट हा एक पार्ट आहे, आणि ह्याच्यानंतर ग्लोबल रीच जो पार्ट आहे. सो आम्ही ह्या 4 पिलर्सवरती पुढे घेऊन चाललेलो आहे. हे करता करता आम्ही एक सस्टेनेबल कम्युनिटी तयार करतोय, फायनान्शियली आणि सोशली एम्पॉवर्ड कम्युनिटी. अच्छा. सो हे करताना आम्ही बघतोय की आम्ही 5,000 महिलांबरोबर काम करतोय. त्याच्यानंतर आम्ही हे जे सध्या आम्ही 19 देशात पाठवतोय, कमीत कमी आम्ही 70 ते 75 देशामध्ये हे प्रॉडक्ट्स आम्ही खूप फ्रिक्वेंटली लोकांपर्यंत पोहोचवतोय. हे करता करता आम्ही इन्व्हायरमेंटचा पण तेवढाच भाग लक्षात घेतोय की जे आपण टेक्स्टाईल वेस्ट जमावतोय, जे आपण म्हणतो की पुनर्वापर त्याचा कसा करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि चॅलेंज आहे. सो ह्या चॅलेंजला कसं टॅकल करता येईल. सो सध्या आमचं 85% प्रोडक्शन अपसायकल्ड आणि जुन्या
जुन्या जे कट पीसेस शिल्लक राहतात, शर्ट हम्म, नवीन हम्म. बनवला त्याचं कट पीस जे शिल्लक राहिलं Correct. तर ते कापड नवीनच असतं, पण ते टेक्स्टाईल वेस्ट म्हणून कन्सिडर केलं जातं. हम्म. समजा आपण काही मुली मोठे मोठे तागे कुर्तीज आणि त्याच्यापासून ते बनवतात, अर्धा मीटर फॅब्रिक शिल्लक राहील, त्याचा काय यूज होतो. हम्म. सो ते जे फॅब्रिक ते टेक्स्टाईल वेस्टला कन्वर्ट करून आम्ही काही प्रोडक्ट्स बनवतोय. सो हे प्रोडक्शन 100% पर्यंत कसं घेऊन जावं आणि हे प्रोडक्शनचं जे 100% रीच ग्लोबल मार्केटपर्यंत कसा करता यावं, सो हे आम्ही 2047 पर्यंत बघतोय. चारही पिलर्सवर जे तुम्ही ड्रीम करताय, जे तुमचं विजन आहे ते पूर्ण होईल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही मॅक्स मनी न्यूजला एवढा वेळ दिला, तुमचा हा बालेवाडीतला स्टुडिओ तिथं आम्हाला इन्व्हाइट केलं आणि या एवढ्या एकदम फुल ऑफ पॉझिटिव्हिटीने असणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये आम्हालाही काही वेळ घालवता आला, तर या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद, कारण आमच्यासारख्या सॉर्ट ऑफ अनरेकग्नाइज्ड फाउंडर्स किंवा बिझनेस ओनर्सला तुम्ही याच्यामध्ये फीचर करताय आणि हे बऱ्याच लोकांसाठी एक इन्स्पिरेशन पण असू शकतं की अशा स्टोरीज की ज्या जसं मी खेडेगावातून आलेलो आहे आणि तुम्ही ज्या स्टोरीज आतापर्यंत कव्हर केलेल्या आहेत, अशा लोकांची तुम्ही स्टोरी कव्हर केल्या आहेत की ज्या अनरेकग्नाइज्ड फेसला तुम्ही कसं रेकग्निशन देता येईल. सो ही आमच्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. पण आणि काही गोष्टी जे ऑडियन्स आहे त्याच्यातून एक जरी ह्या लाईन्समध्ये उतरू शकला तर ही नक्कीच एक सक्सेस स्टोरी आणि त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद तुम्हाला येस, तुमच्या टीमचा. थँक्यू.